नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी मंत्री असलेले म्हणजे दत्ता भरणे यांना अक्षरशः शेतकऱ्यांनी घेरलं आणि पत्रकारांनी देखील घेरलं आणि तिथेच त्यांना फोन केला त्यांनी कलेक्टर सोलापूरच्या कलेक्टरला खूप काही झापलं। त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्याला लवकरात लवकर जी काही दिवाळीच्या आधी मदत दिली जाणार, किती मदत दिली जाणार, कशी मदत दिली जाणार, ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। नुकसानीची नाही, याच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे ना, जून जुलै आता तुम्हाला अतिवृष्टी आता झालेली आहे। ह्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळजवळ ह्या महिन्यामध्ये तिथं जास्त नुकसान झालेले, त्यामुळे आता पाऊस पडल्याशिवाय, पंचनामा झाल्याशिवाय, अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही। पण तात्पर अर्जंट आपल्याला जे आहे कलेक्टरकडे जे पैसे असतात त्या बाबतीमध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मदत देण्यात असं कसं तुम्ही झाले बसून एका उंदरगाव येथे मी आलो, इथं लोकांची भावना आहे, या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब सीएमने जाहीर केली, तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही, अजून का ती मदत पोहोचली नाही? तर लोकांचा उद्रेक भरपूर आहे, इथं लोकांचा नाही सर। आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्रांत कुठे येतात? प्रांत इथं मॅडम नाही, तर तहसीलदार इथं कुठं? ठीक आहे, तहसीलदार ह्याला गेले कुठेतरी, हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असतील फील्डवर, आता काही अडचणीच आहे। बोला ना तुम्ही, तिथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोय उद्या मात्र सगळ्यांना चारा मिळाला असं करा सगळ्यांना, कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण महत्वाची। आणि आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय, चाऱ्याचाच विषय, जेवणाची त्यांनी जेवणाची सोय सगळ्या ग्राम तिथं कारखान्यांनी वगैरे सगळ्यांनी मदत केली। चाऱ्यांचं 1 मिनिट मी एका शेतकऱ्याकडे फोन देतो, चाऱ्याच्या बाजूला अडचण ऐका परत तरी करा। खूप चुकीचं नाही, आज शेतकऱ्यांना काय ते आधार दिला पाहिजे। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी हा अडचणीत आहे। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतील। दिवाळीपूर्वी 100% शेतकऱ्याला मदत केली जाईल राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आज तुमच्या समोर केली जाते। नियम असतात, निकष असतात, शेवटी वरिष्ठ पातळीवरती किंवा सगळा करून असतो, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता ह्यातून शिकवलंय मला, तर आता मला या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज हे नदी काठच्या असेल, वाड्याकाठचं असेल, हे काही गोष्टीमध्ये आता आम्हालाच दुरुस्ती करावं लागतील। अतिक्रमण आमचं आहे का कुणाचं आहे, किंवा कुणी काय केलंय, किंवा त्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे निश्चित प्रकारे आम्हाला शिकावं लागेल। निश्चित प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, अडचणीच्या काळामध्ये हे शेतकऱ्याला पाठिंबा देणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू। येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सगळे मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे, शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत। निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक चांगलं करण्याचा प्रयत्न, एक चांगलं पॅकेज कुठेतरी शेतकऱ्यांना कुठेतरी भरीव मदत करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीने केला जातो। सांगतो की हे निसर्गाचं संकट आहे, हे निसर्गाचं संकट आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वी पाऊस पडायचा, पण आता जो पाऊस पडतोय, एका दिवशी पाऊस जो पडतोय तो वर्षाच्या सरासरी एवढा पडतोय। त्यामुळे हे खरं तर या गोष्टी आपल्या सगळ्याला समोर आलेल्या आहेत, ह्यातनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकाव्या लागतील, काही गोष्टीमध्ये पुढे असं काय होऊ नये यासाठी उपाययोजना करायची लागतील। परंतु आज शेतकरी माझा अडचणीत आहे, शेतकऱ्यांचं दुःख, आज शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही। शेवटी आम्ही पण शेतकरी आहे की शेवटी हातातोंडाशी आलेला घास, त्या बिचाऱ्या त्या हातातोंडाशी आलेल्या घासावरती, त्या पिकावरती माझ्या शेतकरी बांधवांनी पुढची स्वप्न रंगवली असतात, त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक असणं यामध्ये कुठलंही चुकीचं नाहीये। शेवटी शासन म्हणून या शेतकऱ्यांचा आज आपण इथं उंदरगावला इथं आलेलो आहे। निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो, एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे काल दिल्लीला गेले होते। हे दिल्लीला फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं कुठेतरी एक काहीतरी पॅकेज मिळावं, आज जो शेतकरी अडचणीत त्या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी यासाठी ही सगळी मंडळी काल दिल्लीला गेली होती। निश्चित प्रकारे आज ह्या 4-5 दिवसामध्ये सगळे मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री ते प्रत्येक जिथं अतिवृष्टी तिथे जाऊन ते पाहणी करतायत आणि त्यांना निश्चित प्रकारे गांभीर्य आलेलं आहे। आणि आज इथं या गावामध्ये
आम्ही पण आलेलो आहे। या माध्यमातून आपल्याला एवढं सांगतो की निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई लवकरात लवकर पंचनामे आज आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। जेवढं आज पाऊस अजून थांबलेला नाही, पण पाऊस थांबला की 10 दिवसाच्या आत पंचनामे सगळे पंचनामे संपून 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना सगळी मदत दिली जाईल। आणि त्यानंतरही उद्या मंगळवारी दिल्लीनंतर अजून काही शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन काही गोष्टी येतील ते शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतील। निश्चित प्रकारे इथं जेवणाची गैरसोय, काही ठिकाणी राहण्याची गैरसोय, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे। मी स्वतः आता कलेक्टरला बोललो आहे, मी कलेक्टर साहेबांना आणि आता सांगतो आणि त्यांना सांगतो चाऱ्याचं जेवणाचं पण ताईंनी सांगितलं। मला वाटतं बाकीच्या आपल्या कारखान्यांनी पण इथं चांगल्या प्रकारची सोय, इथं कारखान्यात जेवणाची सोय केली आहे। चाऱ्यांचा विषय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्ही कलेक्टरांना आत्ताच कलेक्टरांना फोन लावा, जरा कलेक्टरांना। कृषी मंत्री या नात्याने दत्ता भरणे यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री असल्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढी गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला दिवाळीच्या आधी लवकरात लवकर ही मदत मिळली जाणार आहे। आता किती मदत मिळणार याच्यावर त्यांनी मौन पाडलेलं दिसतंय। किती मदत मिळणार काही त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही। दुसरं म्हणजे कृषी मंत्री असल्यामुळे त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था कलेक्टरने करायला पाहिजे ती केलेली नाहीये। तहसीलदार नाही, प्रांत नाही, कुणीही नाही। ओके, दुसरं म्हणजे तिथले जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था नाहीये। आता चाऱ्याची व्यवस्था कोणी करणं गरजेचं आहे, तर हे करणं गरजेचं आहे कलेक्टर, प्रांत वगैरे यांनी, या सगळ्यांनी तिथे काहीतरी व्यवस्थितरित्या येणं गरजेचं आहे। कृषी मंत्री या नात्याने ते तर जाताच आहेत, पण याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांचं काम आहे। हे दोन जे काही उपमुख्यमंत्री आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बिझी आहेत। अजित पवार तर कुठेतरी आज नकाशा वगैरे बघताना आणि म्हटलं की मी जर इंजिनियर असतो तर तुम्हाला काम दिली नसते, म्हणजे कुठल्या तरी प्रकल्पाचं काम बघण्यासाठी गेले, पण शेतकऱ्याचं काय नुकसान याच्यासाठी तातडीची बैठक, तातडीचे निर्णय का घेत नाहीये शासन। आता त्यांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आत उद्या सोमवार मंगळवार पर्यंत काहीतरी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार, पण ती काहीतरी म्हणजे किती नेमकी असणार आहे हो दत्ता भरणे याचं सांगा ना। सकाळीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही शेतकऱ्यांना 2000 रुपये कोटी दिले। आता 2000 कोटी रुपये कुठं पुरतात तात्पुरते? तुमच्या मंत्र्यांनी तर 70,000 कोटी रुपये एकट्याने खिशात गिळले। ते 70,000 कोटी कुठं, तुमचे 2000 कोटी कुठं पुरणार आहे? एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचा थोडा तरी विचार करा। काहीतरी परिस्थितीचं भान ठेवून तुम्ही बोला ना, म्हणजे काय तुम्ही काहीतरी अनुदान देताय। आता याच्यावर उज्ज्वल निकमचं अजून एक भाषण बघितलं मी। उज्ज्वल निकम म्हणतो की नरेंद्र मोदी 2-3 मिनिटांसाठी इथं आले होते जळगाव विमानतळावर आणि तिथं माझं बोलणं झालं आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य माहिती आहे आणि मग ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी निधीची तरतूद नक्कीच करतील। या जे काही तुम्ही लाडगोटेपणा आहे ना, लाडगोटेपणा बंद करा। सरसकट लवकरात लवकर काय निर्णय तुम्हाला घ्यायचे ते निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना या परिस्थितीतनं मुक्त करा। आज शेतकरी मुक्या जनावरांना देखील चारा नाहीये, काही जनावर वाहून गेले, अशा लोकांना काय? मग तुम्ही जर तिथे पहलगाम हल्ला असो, आपल्याला म्हणणं नाहीये कुठलाही काही असो, अशा ठिकाणी किंवा कोणीतरी चेंगराचेंगरीमध्ये मेलं तर तिथे 50-50 लाख रुपये तुम्ही जाहीर करता। मग आमच्या शेतकऱ्याची किंमत तुम्हाला का नाहीये? आमच्या शेतकऱ्याची किंमत नाहीये का? मग आमच्या शेतकऱ्याला तुम्ही 50,000 देऊ शकत नाही? प्रत्येक शेतकऱ्याला का देऊ शकत नाही? देता येणं गरजेचं आहे, पण यांनी एवढे काही भ्रष्टाचार करून ठेवले, एवढा काही पैसा स्वतःच्या खिशात गिरवून ठेवला, गड्यात घिसून ठेवला, तो पैसा यांना बाहेर काढता येणं शक्य होत नाहीये। म्हणजे कसा काय काढायचा? आपण स्वतः कमवलेला ब्लॅकचा पैसा आहे, हे शेतकऱ्यांसाठी आपण कसा काय द्यायचा, असं यांची मानसिकता आहे। म्हणूनच ते हे सगळे पैसे आपल्या गळ्यात घालताय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। धन्यवाद।